नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। देशाच्या 14व्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप व महायुतीच्या मित्र पक्षांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम मनसैनिक महायुतीसोबत निवडणुकीत उतरले आहेत। राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक महायुतीचे अधिकृत उमेदवार माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहेत। त्या अनुषंगाने माळशिरस तालुक्यातील निमगाव मगराचे येथे महायुतीच्या घटक पक्षांची बैठक सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माळशिरस तालुका निवडणूक प्रमुख के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। यावेळी मित्र पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच सुभाष साठे बोलताना म्हणाले, भरघोस मतानं विजय करून लोकसभेमध्ये पाठवलेलं होतं। खासदार कसा असावा, देशामध्ये जे खासदार काम करतायत त्याच्यामध्ये निश्चितपणानं त्या माढा मतदारसंघासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने योगदान त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता मोबाईलच्या माध्यमातून दररोज बघतोय, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, छोटे मोठे कामं असतील, अतिशय चांगल्या पद्धतीनं कामं केलेली आहेत। काय लोकांचा शंका, काय लोकांना असं वाटतं की खासदार झाले आणि 5 वर्षामध्ये आमच्या गावाला त्यांनी भेट दिली नाही, एक शंका। परंतु आपण असं समजून जाऊया की करमाळ्यापासून ते फलटणपर्यंत एवढा विखुरलेला मोठा मतदारसंघ आहे। 6 तालुक्याच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावाला भेट देणं शक्य नाही। जे जे मोठ्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी सरकारने नेहमी बैठक केलेली आहे आणि त्या बैठकीच्या माध्यमातून भले त्या गावाला गेले नसतील, परंतु त्या गावामध्ये सुविधा मात्र दिलेल्या आहेत, सुविधा मात्र आलेल्या आहेत, ही आपण सगळ्यांनी कबूल केलं पाहिजे। आणि म्हणून परत एकदा संधी आपल्याला आलेला आहे। अतिशय चांगलं काम ज्या खासदारांनी केलं त्या खासदारांना परत एकदा संधी पुन्हा, म्हणून अगदी मनापासून मतदान करायचं आहे। आपण मतदान करत असताना आपले जे नातेवाईक आहेत, आजूबाजूची घरं आहेत, कुटुंब आहेत, त्यांनाही मतदान करण्यासाठी म्हणून प्रवृत्त करायचं आहे। तसं पाहिलं तर नेहमीच आपण आतापर्यंत आपला इतिहास जर पाहिला तर आपल्या गटाचा विषय आपण असा जर चर्चेला घेतला तर नेहमी आपण विरोधात होतो। खासदार आपल्याबरोबर नसायचा, आमदार आपल्याबरोबर नसायचा, आणि त्यामुळं नक्की काय होत होतं तर विकासाची गंगा आपल्यापर्यंत पोहोचवत नव्हती। आपली नेहमी वरड असायची की आपल्याला काय मिळत नाही। त्याचं कारणच असं होतं की आपल्या विचाराचा माणूस त्या ठिकाणी नव्हता। आपण सहज म्हणतो, वाढपी जर आपला असेल तर निश्चितपणानं ढळती फळे आपल्याला मिळते, आणि म्हणून दोन्ही वाढपी आपल्याला मिळाले। आमदारांनी अतिशय चांगलं काम केलं, आपण तालुक्यामध्ये बघतोय। सहज कुणी फोन केला तर दुसऱ्या तिसऱ्या रिंगला आमदार उचलत होते। मग त्याच्यामध्ये निश्चितपणानं कुणाची शिफारस लागत नव्हती, कुठला पुढारी मध्यस्थी लागत नव्हता, आणि दोघांनी अतिशय चांगलं काम करत असताना आज या ठिकाणी जर विचार जर केला तालुक्याचा तर मोहिते पाटील गट विरोधामध्ये गेलेला आहे, त्याच्याबरोबर जानकर साहेब गेलेले आहेत। म्हणजे दोघं बी पुढच्या नावेमध्ये बसलेले आहेत। आपल्याला खऱ्या अर्थानं संधी आलेली आहे की भविष्य काळामध्ये निश्चितपणानं आपल्या पार्टीला, आपल्या गटाला अतिशय चांगलं दिवस येणार आहे। आनंद, अभिमानाची गोष्ट
की परवाच्या अकलूजच्या सभेमध्ये अतिशय जबरदस्त भारदस्त दादासाहेबांचा विचार आपण ऐकलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला दादासाहेब बोलले त्याच्यानंतर राज्याचं नेतृत्व फडणवीस साहेब करतायत. फडणवीस साहेब आणि खासदार साहेब या दोघांनी त्यांना खुणवलं आणि दोघांच्या मध्यंतरी त्यांना जागा दिली. हे जे स्थान निर्माण जे झालं आहे आपलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून भविष्यकाळ आपल्याला अतिशय चांगला आहे की दोन्ही माणसं बाजूला गेली आहेत. आपण पूर्वीपासून असं सहज म्हणत आपण आतापर्यंत आलेलो आहे की निश्चितपणानं आपल्याला विधानसभेमध्ये प्राधान्य आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून असू द्या, राज्यपाल कोट्यातून असू द्या, निश्चितपणानं आपल्याला दिशा त्या पद्धतीने दिसते, जाणवतोय आपल्याला. आणि म्हणून परत आपण एका दिलानं हे निवडणूक 7 तारखेची पार पाडायची आहे. आज मी अभिमानाने या ठिकाणी सांगेन की संपूर्ण महाराष्ट्रातला जो मातंग समाज आहे, मी समाजाचा विषय या ठिकाणी मुद्दाम काढतोय, पूर्ण मातंग समाजाने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलेला आहे. त्याचं कारण असं आहे 2/3/2024 तिसऱ्या महिन्यामध्ये पुण्यामध्ये आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचं स्मारक आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा त्याच्याबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळात जे आहेत 4-5 मंत्री होते, बरोबर स्थानिकचे आमदार असतील, कांबळे ते पण होते. त्या ठिकाणी संगमवाडीच्या शिवारामध्ये जाऊन लहुजी वस्ताच्या स्मारकाला जवळजवळ 75 लाखाचा निधी राज्य सरकारने जाहीर केला आणि महानगरपालिकेने 25 लाखाचा निधी जाहीर केला. असा 1 कोटीचा निधी त्या ठिकाणी जाहीर करून नुसते थांबलेला आहे. त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये ते अतिशय चांगलं काम, चांगली वास्तू राज्यामध्ये उभी राहते. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जो समाज आहे, दबलेला पिचलेला मागासवर्गीय आपण म्हणतो, तो पूर्ण समाजानं ताकदीनं भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलेला आहे. आणि निश्चितपणानं ज्या ज्या ठिकाणी आमचा समाज आहे त्या त्या ठिकाणचा समाज आज प्रचाराच्या यंत्रणेमध्ये काम करतो. आज आपण जर विचार केला आपल्या भागाचा, तर आपल्या भागामध्ये अतिशय चांगली कामं झालेली आहेत. थोडीशी आपण ती कामं चर्चेला घेऊ. त्याच्यामध्ये पहिलं काम अतिशय चांगलं आपल्याला झालेलं आहे, ते बंधाऱ्याचं काम झालेलं आहे. गावाच्या नजीक बंधारा दादासाहेबांनी प्रयत्न केला, यश आलं. 68 लाखाचा निधी त्या ठिकाणी आमदारांनी उपलब्ध करून दिला. त्या बंधाऱ्याला पाणी अतिशय चांगलं मिळतं आहे. ज्या ज्या वेळेला आपण तलावातून पाणी सोडतो त्या त्या वेळेला त्या बंधाऱ्यामध्ये पाणी साठून राहतं आणि त्या पाण्याचा खऱ्या अर्थानं बंधून उपयोग काय होतोय, तर ते पूर्ण पाणी गावामध्ये बोरवेल असतील त्याचा पर्क्युलेशनचा उपयोग त्या ठिकाणी होतोय. निश्चितपणानं बोरवेलला पाणी वाढलं जातं आहे. आणि त्याच्यानंतर दादासाहेबांनी प्रयत्न केला आहे, या ठिकाणी जो मोठा पूल आहे वड्यावरचा, ते पुलाचं देखील काम मंजूर झालेलं आहे. जवळजवळ 72 लाख वेळापूर शहरी असा रस्ता जो झालेला आहे. हां 4.5 फूट हा रस्ता एक झालेला आहे. चांदापुरीचा रस्ता झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या पंतप्रधानांनं जलजीवनची योजना जी जाहीर केली, हर घर नळ, आपण फक्त हा विषय चर्चेला घेत होतो बंधूनो. मीही विचार करायचो, मी त्या पदावरती असताना देखील मला जाणवत असं व्हायचं. मी विचार करायचो की हर घर नळ म्हणजे काय, त्याचा काय अर्थ काय आहे नक्की.
तर तो अर्थ खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सगळ्या लोकांना कळायला सुरुवात आता झालेली आहे की प्रत्येक गावामध्ये जलजीवनचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं आहे. आज आपल्या गावामध्ये काम चालू झालेलं आहे. पूर्ण देशामध्ये वाडी वस्ती त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये पाण्याचं नियोजन आज या ठिकाणी होतं आहे. पाणी प्रत्येकाला मिळणार आहे. त्याच्यानंतर देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं रस्तं झालेलं आहे. गडकरी साहेबांनी अतिशय मोठं काम केलेलं आहे. आज आमच्यासारख्याला पंढरपूरला जायचं म्हणलं तरच 1-1.5 तास लागत होता. आता पाऊण तासामध्ये आम्ही वारीला नेहमी जातो. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पंतप्रधानाचं काम आज देशामध्ये विचार जर केला तर पूर्वी जे काँग्रेस पक्षाचं सरकार होतं ते काम करत असताना तुम्ही पेपरला दिवसाला बातमी बघत होता. आपण मोबाईलला बातमी बघायचो, पेपरला बातमी यायची. हे आज कुठंतरी हल्ल्यावर झालेलं असेल. आपले शहीद जवान त्या ठिकाणी मृत्युमुखी पडायचे. परंतु आज बाहेरचे देश आहेत, पाकिस्तान असेल, चीन असेल, निश्चितपणानं मोदी साहेबांना ते घाबरलेले आहेत. अमेरिकेसारखा देश खऱ्या अर्थानं अमेरिका नेहमी आपल्या विरोधात असायची. रशिया आपल्याबरोबर असायचा. परंतु अमेरिका देखील आपल्याबरोबर आज प्रत्येक विचाराच्या माध्यमातून मोदी साहेबांना सहकार्याची त्यांची भूमिका आहे. जगामध्ये आज मोदी साहेबांचा विचार खऱ्या अर्थानं पाकिस्तान देखील चर्चा करतोय की मोदी साहेबासारखं नेतृत्व खऱ्या अर्थानं पाकिस्तानला लाभलं पाहिजे. आणि म्हणून परत एकदा तिसऱ्यांदा संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे की मोदी साहेबांना निवडून द्यायची. आज एक मत बंधून लाख मोलाचं आहे. एका मतावरती अटलजींचं सरकार गेलं होतं. म्हणून एक मत अतिशय महत्त्वाचं आहे. आपण आपलं मत देत असताना आपल्या घरातील मत निश्चितपणानं राहिलं नाही पाहिजे. आपल्या आजूबाजूचं मत आलं पाहिजे. आणि म्हणून हे इलेक्शन ग्रामपंचायतीचं, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद आमदारकीचं नसून आज देशाचं नेतृत्व मोदी साहेबाच्या हातामध्ये सुरक्षित आहे. आणि म्हणून तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी एका विचारानं, एका दिलानं आपली निवडणूक म्हणून त्या पद्धतीनं मनापासून काम करायचं आहे. मी दादासाहेबांना खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्याच्या वतीनं धन्यवाद देतो की आज गेली 6 महिने जो पायाला बिगरी बांधून आपला जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ पिंजून काढायचं काम केलेलं आहे. ज्यावेळेस जानकर साहेब गेले त्यानंतर तुम्ही मला प्रश्न पडला. आपण थोडंसं बावरलेलं होतो, खरं बोलायला हरकत नाही. मोबाईलच्या माध्यमातून सगळेजण प्रत्येकजण चर्चा करायला लागला आता मतदारसंघाचं कसं व्हायचं. परंतु लढवय कार्यकर्ता कधी थांबत नाही. 4 दिवसामध्ये बंधूनो मोबाईलला बातमी अशी आली की माळशिरसला विरोधी गटातनं बैठक झाली आणि जे दादासाहेबाच्या विचाराची माणसं होती, जुनी जे कार्यकर्ते ते सगळे कार्यकर्ते एकत्र आणायचं काम दादासाहेबांनी केलं. ही साधी गोष्ट नाही. आपण घरामध्ये काम करत असताना करता पुरुष असेल, कारभारी असेल, त्या कारभाऱ्याचं सगळीच काय घरातले भाव ऐकत नाहीत. तुम्हाला काय कळतं म्हणणारे असं घरातली आपली भावंड आहेत. परंतु वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं आज एकत्र आणणं म्हणजे साधी गोष्ट नाही. त्याच्याबरोबर सोमनाथ अण्णा असतील, सोमनाथ अण्णांनी प्रयत्न त्या पद्धतीने केला आणि एका विचारानं ही फळी परत एकदा निर्माण झाली. आणि ज्या वेळेला अकलूजमध्ये स्टेजवरती ज्या वेळेला ही जुन्या फळीतली लोक बघायला भेटली त्यावेळेला निश्चितपणानं आमच्यासारख्याला समाधान वाटलं. मतदारसंघ तिथंच फिरला आणि कालचं मोदी साहेबांची सभा सगळ्यांनी बघितली. आपण मोदी साहेबाच्या सभेनं वातावरण अतिशय चांगलं केलेलं आहे. चर्चा अशी होती राज्यामध्ये की निश्चितपणा माड्याचं काय होतंय, माड्याचं काही होत नाही, माड्यामध्ये निश्चितपणानं आपला विजय होतोय आणि त्या पद्धतीनं वातावरण बदललेलं आहे. फक्त त्यामध्ये निश्चितपणानं आपला खरीचा वाटा असावा. आपण
ह्या विजयामध्ये महागण नसूनही मीही त्या ठिकाणी साक्षीदार होतो. आज आपल्याला अभिमान आहे. मी तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, मोबाईलला बातमी टाकली होती. सकाळचं ज्या वेळेला गेलो त्यावेळेला तिथं गर्दी नव्हती. पुढच्या बाजूला जे बाक होते त्या बाकावरती बसलो होतो. कदम साहेबाच्या पाठीमागच बसलो होतो. त्या बाकावरती बसल्या असल्या मला माझ्यासारख्याला अभिमान वाटला की ह्या बाकावरती आपल्याला बसायला प्राधान्य भेटतंय. पुढं जर बघतोय तर आपलं नेतृत्व खऱ्या अर्थानं स्टेजवरती मोदी साहेबाच्या बरोबर त्यांच्या खुर्चीच्या पाठीमागं बसलेला आपण बघितलं. हा जो अभिमान आहे, स्वाभिमान आहे, हे सगळ्यांनी आपण जपूया, टिकवूया आणि त्या पद्धतीने निश्चितपणानं पार्टीला आपल्या दिवस आहेत. आज आपण त्यांच्यासारखाच विषय घेण्याचा विषय काही येत नाही की जी आपल्याबरोबर काम करत होते, दादासाहेबरोबर काम करत होते, ती माणसं बाजूला गेलेली आहेत आणि मोहिते पाटलांना विनाशकारी विपरीत बुद्धी सुचली, तेही त्या पद्धतीनं बाजूला गेलेले आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये तर काम करते, परत एकदा राज्यामध्ये येणारच आहे. विधानसभेचं इलेक्शन आपण जिंकणार आहे, परंतु देश पातळीवरती देखील परत एकदा भारतीय जनता पार्टीचा विजय होतोय. तिसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधान होत आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना परत एकदा दिवस येणार आहेत. आज ग्रामपंचायतीची सत्ता आपल्या हातामध्ये आहे. या ठिकाणी आपण काम करत असताना एखादा जर ठराव केला, तो ठराव राज्य सरकार असेल, केंद्र सरकारच्या योजना असतील, त्या योजना इथपर्यंत आणायचं काम एक पोस्टमन म्हणून दादासाहेब करणार आहेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जीवाभावानं एकत्र एका विचारानं परत एकदा ह्या इलेक्शनला सामोरे जाऊया. येत्या 7 तारखेला आपण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून देत असताना आपलं चिन्ह आहे कमळ. त्या कमळाच्या पुढचं बटन दाबून आपण त्यांना भरघोस मतदान करूया आणि परत एकदा या माड्याचा विजय खऱ्या अर्थानं माडा चर्चेला आहे, तो निश्चितपणानं आपला विजय आपण आपल्या पद्धतीने सगळ्यांनी जर एका विचारानं एका दिलानं जर काम केलं तर त्या पद्धतीनं काम होणार आहे. म्हणून आज या ठिकाणी एक चर्चा असते, आपण सगळे एकत्र आलो आहे. कुठंतरी या विषयाची चर्चा असावी. गेल्या वर्षी आपण गावात बसलो होतो, परंतु काय अडचणीस्तव आपण या ठिकाणी बसलो आहे. परत एकदा मी सगळ्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण निश्चितपणानं त्या ठिकाणी एक चांगला विचार घेऊन जावं. आपल्या गावामध्ये जे खऱ्या अर्थानं मनापासून काम करण्याची इच्छा आहे, फक्त या गावामध्ये बदल कोण करू शकतंय? दादासाहेबाशिवाय कुणीही बदल करू शकणार नाही बंधूनो. त्याचं कारणच असं आहे की ह्या गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास त्यांना झालेला आहे. कुठल्या योजना असतील, कुठल्या पदावर त्या कुठल्या माणसाला कशा पद्धतीनं भेटायचं आणि आपल्या निमगावकरांचं गारानं आपल्या गावाच्या विकासासाठी म्हणून काय काम करायचं की त्यांना सगळं अवगत आहे. आम्ही सगळे प्रापंचिक माणसं आहे. सकाळचं उठल्याबरोबर तुम्हाला सांगतो दारा काढणे आणि दिवसभर शेतात राबणे हे आपण करत असताना एवढं सोपं आहे. सकाळचं ह्यांनी गावामध्ये याचं तुम्हाला कोणाला तरी चेहरा बघायला भेटतोय आणि त्याच्यानंतर दिवसभर दादासाहेब कुठं असतात, संध्याकाळी किती वाजता येतात, काय खातात, ही साधी गोष्ट नाही. कार्यकर्त्याची व्याख्या त्यांच्या माध्यमातूनच आपण बघूया. आणि म्हणून निश्चितपणानं त्यांचं नाव, त्यांची किंमत आज तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, राज्यामध्ये निश्चितपणानं झालेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी आपण डोळ्यांनी बघितलेलं आहे. प्रत्यक्षात त्या नेतृत्वाची किंमत नेहमीच दादासाहेब काम करत असताना आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून देखील वहिनीने अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्याच्या वतीनं वहिनीचंही मनापासून आभार व्यक्त करूया. आज ते काम करत असताना जिल्ह्याच्या नेतृत्वाला समजलं, तालुक्याच्या नेतृत्वाला समजलं, राज्याच्या नेतृत्वाला समजलं. राज्य कार्यकारिणीने त्यांची परत एकदा माडा लोकसभा महिला गटामधून परत एकदा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली. हे साधी गोष्ट नाही. जे जे काम करतात त्याचीच पक्ष कदर करतो. भारतीय जनता पार्टी म्हणजे एरिया गाभाळ्याची पार्टी नाही. सगळी बुद्धिवान माणसं आहेत.
आणि तावून सुलाकून त्या ठिकाणी जो कार्यकर्ता काम मनापासून करतोय, लोकांसाठी काम करतोय, पार्टीसाठी काम करतोय, अशाच माणसाची निवड वर्किंग कमिटी करत असते. आणि म्हणून ही दोघं काम करत असताना खऱ्या अर्थानं आपण मनापासून त्यांना साथ देऊया. या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता दादासाहेबांना जायचं आहे. परत एकदा सगळ्यांना विनंती करतो, येत्या 7 तारखेला आपण कमळ या चिन्हाच्या पुढचं बटन दाबायचं आणि मनापासून आपल्या खासदाराला परत एकदा काम करण्याची संधी द्यायची. एवढं बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.